नमस्कार. संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण साखरेपासून तगार बनवू. या तगारीला बुरा पण म्हणतात आणि याचा वापर लाडूमध्ये केला जातो. मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला जे लाडू मिळतात रवाळ असे बघायला, तर त्याच्यामध्ये कुठली साखर वापरली जाते तर ती आपण आज बनवणार आहोत. आणि ही जी अगोदर बनवून ठेवली तर ऐन वेळेला आपली घाई पण होत नाही आणि ही 3 ते 4 महिने चांगली राहते. बऱ्याच ठिकाणी मिळते असं नाही, कुठे कुठे मिळते, कुठे कुठे मिळत पण नाही. आणि ही दुकानामध्ये डबल भावाने विकली जाते. घरामध्ये आपल्या कमी खर्चामध्ये आपण घरीच बनवू शकतो ही तगार. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तगार बनवायला सुरुवात करू. मी गॅस लावून घेतलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. ही 1 कप, 2 आणि 3, हे 3 कप मी साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घेतलं आहे. हे बघा, हा 1 कप पाणी आणि साखर आहे ना, एकदम आता एकजीव होऊन द्यायचा. आपण असं हलवून घ्यायचा. दिवाळीच्या अगोदर ही पूर्वतयारी आपल्याला केली तर आपली नंतर घाई नाही होत. प्रमाण बरोबर लक्षात ठेवायचं. 3:1 घेतलेले आहे. 3 कप साखर आणि 1 कप पाणी घेतलं आहे. आता साखर आता विरघळत चाललेली आहे आणि हे बघा जरा काळपट दिसतो. ही तगार म्हणजे कसं माहिती आहे का, सगळीचकडे मिळतं असं नाही आहे, तर ठराविक ठिकाणीच मिळते. बाजारामध्ये ही दुप्पट भावाने विकली जाते. तर आपण ही घरी पण बनवू शकतो. ही पद्धत एकदम सोपी आहे. आता आपली ही साखर आहे ना, एकदम पूर्ण विरघळलेली आहे. तर आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये आहे ना, ती जी काळपटपणा असतो ना, जी मळी, ती कमी करण्यासाठी हे बघा मी 1 आणि 2 चमचे मी दूध टाकलं आहे. म्हणजे काय होतं, ही मळी आहे ना, ती अशी बघा अशी इकडे वर येते. आपण आता ना ही काढून घेऊ. हे बघा, ही अशी काढून घ्यायची. हे बघा किती असं काळं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच हे करायची आणि सारखं हलवतच राहायचं, थांबायचं नाही. कारण काय होतं माहिती का, जर आपण नाही हलवली ना तर अशी कडा चिटकते साखरेची. हे बघा असं. आणि मग हे चिटकू नये म्हणून ना आपण काय करणार आहे, थोडीशी जाड झाली का ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून द्यायचा. आता साखरेची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे आपण तूप टाकायचं. ही आपल्याला आता हे लिक्विड स्वरूपात ना, ही आपल्याला एवढी वाटते, पण ती एकदा तयार झाली ना का ती भरपूर होते, कारण ती रवाळ असते ना. आपण आता ना पाण्यात टाकून बघू त्याचा गोळा तयार होतो का. अजून नाही तयार होत, तो पसरला जातो. आता आपण ना हे बघा, हा अर्धा चमचा आहे ना, हा तूप टाकू याच्यामध्ये. तुपाने काय होतं की ती मोकळी बनते आणि त्याच्या गठ्ठी नाही तयार होत. आता तूप टाकलं ना, एक 2 ते 3 मिनटं आपल्याला हलवून घ्यायची, अशीच हलवून घ्यायची. आपण आता पाण्यात टाकून बघू. हे बघा
आता पाण्यात टाकले ना, तर आता काय करायचं, हा गोळा हे बघा असं तयार झालं ना, गॅस बंद करायचा. गॅस बंद करून आता हे असं हलवून घ्यायचं. ही थंड होईपर्यंत जाड होते. आता हे असंच हलवत राहायचं. या आता रंग हा ह्याचा आपल्याला काळा दिसतो, पण जशी जशी ही सुकत जाते तशी ती पांढरी शुभ्र होते. बघा कसा रंग बदलत चाललाय. आता हे फोडून घ्यायचं सगळं. तर ह्या मेशरने असं गठले सगळे मोडून घ्यायचे. तुम्ही मिठाईवाल्याच्या दुकानात असे बेसन लाडू, रवाळ बघितले असतील, तर त्याच्यामध्ये ही तगार वापरली जाते. वेगवेगळ्या मिठाईमध्ये पण ही तगार वापरली जाते. हे बघा एकदम अशी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि अगदी रवाळ स्ट्रक्चर आलंय त्याला. येत्या दिवाळीला अशा प्रकारची तगार बनवून तुम्ही लाडू बनवू शकता. ह्या तगारने कसं माहिती आहे का, लाडू हे रेंगाळत नाही. तुम्हाला योग्य तो प्रमाण साखरेचा किती टाकावा तो मिळेल आणि लाडू हे सगळे रवाळ होतील. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.